आज ना मला एका ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचं होतं. कुठे ते सांगतेच, पण त्या अगोदर ना मला बनवायचे होते सर्वांसाठी पोहे. आता इथे पोहे बनवून घेतले, नाश्ता केला आणि नंतर लक्षात आलं इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत घालायचे होते. आता रोज आज बनवू, उद्या बनवू हे असंच चाललं होतं माझं. पण म्हटलं चला आता लक्षातच आलंय तर मग करूनच टाक. ती सासूबाई लाडू बनवत होती. नंतर जेवण केलं आणि आज आमच्याकडे ना धो पाऊस येऊन गेला होता. त्याच्यामुळे वातावरण बघा एवढं भारी झालं होतं ना. तुमच्याकडे पडलाय का असा पाऊस? आता पोहोचले होते मी कार्यक्रमाच्या ठिकाणी. त्याचीच एक छोटीशी झलक. आज होतं आमच्या एका मैत्रिणीचं डोहाळे जेवण आणि हीच ती रुचा दिदी जिचं डोहाळे जेवण आहे. आता हे पहिल्या एंट्रीला माझं पिल्लू आहे बरं का. मला तर नुसता नखरा करायला पाहिजे. तर इथे आम्ही सगळ्या सोसायटीतल्या लेडीजनी एक छोटीशी रील बनवली. तर आता हा कार्यक्रम असा होता, मध्ये कोणीही जर प्रेग्नेंट असेल तर त्यांचं 7व्या किंवा 8व्या महिन्यात असं आम्ही घरगुती डोहाळे जेवण करतो. डोहाळे जेवण म्हणजे काय, यांनी छान छान पदार्थ बनवून आणायचे आणि होणाऱ्या आईला खायला घालायचे आणि होणाऱ्या आईचे छान छान लाड करायचे. आता इथे आम्ही सगळ्यांनी छान छान पदार्थ बनवून आणले होते आणि हे बघा हे एवढं सगळं झालं होतं. मग काय, याचे छान छान फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि रिचा दिदीला हे सगळ्यांनी थोडं थोडं भरवलं आणि या सगळ्यांनी माझं पण डोहाळे जेवण खूप छान केलं होतं. त्याचे फोटोज मी नंतर शेअर करीनच तुमच्यासोबत. आता इथे आम्ही पण थोडीशी पेटपूजा केली. पुढे मेनू होते ना खायला की बासत. आता त्याच्यानंतर सगळ्यांनी मला फोर्स केला की तू पण गेम खेळ, पण मला काही ते जमलीच नाही. ग्लास एकमेकात एवढे अडकून बसले होते की मला एकही ग्लास निघाला नाही आणि निघाला तो पण मी चुकीच्या ग्लासवरती ठेवला. त्यामुळे मी तर काही गेम हरलेच होते. तर रात्री घरी आल्यानंतर हे म्हटले चल जरा फेरफटका मारून येऊ. मग काय आपण सोडतोय का. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.